आहे की नाही? हा, जन्माला आलोय ना, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. जसं संत जन्माला आले, त्यांचं सुद्धा यायचं काय कारण होतं? काय कारण होतं? येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते. येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते, आले घर जावे कोणते. वा, गोड प्रमाण घेतलं बाबांनी. पण अजून तुम्हाला पटवण्यासाठी सांगेल, हे अवतार तू मादराया कारण, अवतार तू मादराया कारण, अवतार तू मादराया कारण, अवतार तू मादराया कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण. उताराया जन जड जीव, उताराया जन जड जीव, उतराया जन जड जीव, उतराया जन जड जीव. अवतार तुम्हादराया कारण, अवतार तुम्हादराया कारण, अवतार तुम्हादराया कारण, अवतार तुम्हा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण. भगवंताचा जन्माचं ही काहीतरी कारण आहे. काय कारण होतं? भक्तांचा उद्धार करायचा होता म्हणून. माझे भगवंत जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर लहानपणी प्रभू रामचंद्र खेळत होते आणि जोरात जरा पडत होते. खेळत असताना पडत असताना ज्या मायला बदनाम केलं जातं, ती माय प्रभू रामचंद्रांमागे धावत होती आणि सांगत होती, बेटा रामा पडू नकोस रे, एवढ्या जोरात धावतोय ना, पडला ना तुला लागन, आणि ते तुला नाही तर माझ्या मनाला जखम होणार आहे, बेटा सांभाळून ना जरा. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आई मी थांबेल, पर आत्ताच मला तुझ्याकडनं वचन दे, कारण तू माझ्या सख्या मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते. माझं चांगलंही प्रेम करणारी तूच आहे, पण माझ्या जीवनातली वाईट दिसणारी सुद्धा तुलाच बनायचंय. म्हणे कसं? अगोदर वचन दे. दिलं वचन काही मातेनं. आणि प्रभू रामचंद्रांनी लहानपणीच मागणी मागून घेतली होती, आई मी पडायचं थांबवेल, पण तुझ्याकडनं मला वर पाहिजे. म्हणे माग ना काय? 14 वर्षाच्या वनवासाला तू मला पाठवशील, कारण माझा बाप तुझंच ऐकेल. कारण हे पण माहिती होतं की राजा दशरथाकडनं काही मातेनं वर मागून घेतलेला होता. लहानपणाची मागणी मागितलेली. आणि माझ्या प्रभूला थोडे मोठे झाल्याच्या नंतर आमचे गुरुजी विश्वमित्रा गुरुजींनी बघितलं आणि राजा दशरथाकडे आले आणि राजा दशरथाला सांगितलं, राजा दशरथा, राक्षसांचा वध करायचा आहे आणि तो वध फक्त तुमचा मुलगा करू शकतो, म्हणून मला तुमचा पोरगा पाहिजे. राजा दशरथ जरा घाबरत होते, पण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण न जाई पर बचन न जाई. हा, हे जर सांगायला लागलो ना, राजा दशरथ किती प्रामाणिक होते, त्यांच्या कुळामध्ये किती प्रामाणिक होते, हे जर सांगायला गेलो तर आपला अभंग बाजूला राहील. एवढे प्रामाणिक होते. किती माहितीये का? एका ठिकाणी राजा दशरथाकडनं काहीतरी इंद्र दरबारात चूक झाली आणि तिथून इंद्रदेवानं फेकल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं की आता मी मेलो असं पक्क मनात होतं. पण खाली जमिनीवर पडल्याच्या नंतर एका पक्ष्यानं तोंडावर पाणी शिंपडलं, तोंडात पाणी टाकलं. राजा दशरथ उठून बसले. एवढ्या वरून फेकल्याच्या नंतर मी मेला पाहिजे होता, मी जिवंत कसा?
तेव्हा त्या पक्षीनं सांगितलं, म्हणले राजे मी तुमच्या तोंडात पाणी टाकले, मी तुम्हाला जीवदान दिलेलं आहे. अरे तू मला जीवदान दिलंय ना? म्हणे हो. मग काय मागायचं असेल तर? तेव्हा त्या पक्षानं मागणी मागितली होती, तुम्हाला पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल. म्हणे तथाच तू. पहिला होणारा पुत्र मला द्यावा लागेल म्हणले, हरकत नाही, दिला शब्द. जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला आले ना, तेव्हा तोच पक्षी आला आणि राजा दशरथाला आठवण करून दिली. आहे का लक्षात? तुम्ही बोलले होते ना की माझा पहिला पोरगा देईल, म्हणले द्या मला. पहिला पोरगा राजा दशरथानं उदार अंतकरणाने त्या पक्षाच्या हातात दिला. तो पक्षी घेऊन जात असताना नारद महर्षींनी थांबवलं. काय करायलास म्हणले. काय नाही, राजा दशरथाला वाचवलं होतं, त्यांनी शब्द दिला होता की माझ्या पोटी येणारा पहिला पोरगा मी तुला देईल, तो माझा आहे, मी घेऊन चालला. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, पोरग घेऊन जाण्याबद्दल मला काही घेणं देणं नाही, या पण तू पक्षी या बालकाचा सांभाळ कसा करशील, आणि पोरग लागतं तरी कशासाठी? पोरग कशासाठी लागतं माऊली बाबा? खूप झालं तर शेवटचं पाणी देण्यासाठी. बरोबर आहे ना? आपला भाषामा उशी मांदी देवासाठी पोरग लागस, शेवटलं पाणी देवासाठी पोरग लागस ना. नारद महर्षींनी सांगितलं, काळजी करू नको, तुझा पोरगा तुझ्या उशी मांदी द्यायला वेळेवर हजर राहील म्हणला. नारद महर्षींनी सांगितल्याच्या नंतर ते पक्षी निघाल्याच्या नंतर माझा जगाचा मालक 14 वर्षाच्या वनवासाला गेलेत. आणि 14 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर सीतामाईला उचलणारा खोटा साधू कोण होता? रावणानं उचललं. बघणारा पहिलं व्यक्ती कोण होतं? जटायू. हा तोच जटायू ज्यानं दशरथ राजाकडनं पहिला पोरगा मागून घेतला होता. जटायूचे ते पक छाटली आणि जटायू धरणीला पडलेला. प्रभू रामचंद्र आले, फिरून बघताय तर जटायूची परिस्थिती कशी. त्यानं उर्वरित कथा सगळी सांगितली. सीतामैयाला घेऊन जात होता दुश्मन, आणि मी सीतामैयाला वाचवत होतो ना, तर त्या दुश्मनासोबत युद्ध करत असताना त्यानं माझी ही परिस्थिती केलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जटायूला मागा, काय मागायचं असेल माझ्या पत्नीसाठी, जर तुम्ही देहाचा त्याग करत असाल, काय मागायचं असेल मागा. जटायूनं सांगितलं, प्रभू मला काही नकोय, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता असू शकतो का? मी जीवनाचा शेवटच्या घटिकेत आहे, शेवटचा श्वास घेतोय, आणि त्या प्रसंगाला जगाचा मालक माझ्या डोळ्याच्या समोर, याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता पाहिजे? माझ्या जगाच्या मालकानं मांदी दिली आणि पाणी सुद्धा दिलं. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन ना जाई. तसं विश्वामित्रांनी सांगितलं, राक्षसाचा वध करायचा आहे ना, मला तुमच्या रामाची गरज आहे. तिथं सुद्धा राम लखन दोघं सोबत होते. घेऊन गेल्याच्या नंतर रस्त्यानं चालत असताना राक्षसांचा वध झाला, पण जनकपुरीमध्ये जात असताना चालत असताना जगाच्या मालकाच्या पायाचा थोडं धूर उरली, एका दगडावर पडली. पायाची धूर दगडावर पडली, पाय लागलेला नाही. कारण भगवंत सांगतो, आमचे संत सांगतात, तुका म्हणे पतिव्रता, आणि तिची देव तिचा शब्द टाळत नाही, एवढा मोठा अधिकार पतिव्रतेचा असतो. म्हणून पतिव्रतेला देव पाय लावणार नाही. चालत असताना पायाची धूर त्या दगडावर पडली, आणि त्या दगडाची, त्या शिळाची बाई झाली. ती बाई कोण? अहिल्या माता, गौतम ऋषींची पत्नी. स्वतीचा नवरा तिच्याकडनं ओळखू आला नाही, म्हणून गौतम ऋषींनी शाप दिला होता, जा, तुझ्याकडनं नवरा ओळखू आला नाही ना, तुला माझा शाप आहे, तू शिळा होऊन पडशील, दगड होऊन पडशील. अहिल्या मातांनी दोघं हात जोडले, पतिदेवांचे दर्शन घेतलं, पाया पडली, सांगायला लागली, स्वामी धनी, माझी चूक माझ्या लक्षात आली, तुमचा शाप पण भोगायला तयार आहे, पण काहीतरी उपशाप द्या ना, मी कुठवर शिळा होऊन पडायचं. तेव्हा गौतम ऋषींनी सांगितलं, तुझी चूक तुझ्या लक्षात आली, जेव्हा प्रभू रामचंद्र जन्माला येतील त्यांच्या पदस्पर्शानं तू श्री रूपात येशील. आता प्रभू रामचंद्र चालत होतं, त्यांच्या पायाचा धूर थोडं पडला दगडावर, ती बाई झाली, दगडाची बाई झाली. ही चर्चा पूर्ण नगरीत, पूर्ण भूतलावर पसरली की प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने दगडाची बाई होते. ही गोष्ट सगळ्या साधू लोकांना कळली. सगळ्या साधूंना कळली की देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बायको होते. प्रत्येक साधूनं ज्याच्या त्याच्या बजेटमध्ये दगड उचलला. हा, ज्यानं त्यानं बजेटमध्ये दगड धरली ना, देऊन जोडे घ्या, देवबा आमले बायका करल्या. सांगायचं होतं, देवा आम्हाला बायका करून द्या. काय सांगायचं होतं माऊली बाबा? बायका करून द्या. या दगडांना पाय लावून दगडाच्या बायका करून द्या. पण जगाच्या मालकाच्या समोर बोलणं एवढं सोपं आहे का? बोलताना माणसाची बोबडी वळते ना. एक पोरगा मनकडे होना,
माल म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय भाऊ म्हणे तुम ना बापने माल चहा पिवाल बोला हो भाऊ मन बाप तुला कसाल बोलाय चहा पिवाले तुम बापने माल बोला होईन रे. त्याला सांगायचं होतं की रवी किरण महाराज महापप्पांनी तुम्हाला चहाला बोलवलं पण बोलताना तोल गेला कारण कदाचित तो मला घाबरला असेल महाराजांच्या समोर कसं बोलावं. जर महाराजले इथला घाबरतस ते देवले कितला घाबरणार होते त्या साधू आको सांगू का घाबरान पद्धत आमना सर बी येताडे बराच शिक्षक लोक होते ना रे. पहिले रविवारना दिन जरी सर दिखेत ना तरी सुद्धा पोरे गलीमा पयत फिरत खेता खेता जर सरी जाय ते खरंय का नाही बाबा हो सर रे देखील पोरे पयत फिरत आता नाही भाऊ आमना सर चांगला नाही शाळा मग कुमसाडीन सकाय मा हा आणि तवय ना सर बी स्टिक होता हाते बी येतच बा हाते बी स्टिकच येतस हाते काय त्या आहे नाहीत पण कुठे कुठे ना आपलं बी चुकावंस. पहिला मायबाप जर पोऱ्या चुकाय ना माहिती पडणार ना उलट सरले सांगित सर काय चुकणार ना यानं मुसडा फोट टाका कोण बोलायला येणार नाही हाच सांगित पहिला मायबाप आणि आते ना मायबाप तू मला कोणी सांगितलं माझ्या पोराला हात लावायला मग नंतर जड पडस हा नंतर जड पडस मग तुला आता परत नेम बदली जायला शेत बा आखो बी तटेत जायला ना बरं मी जुनावर चालणार जास मी विठाला 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 विठाला. जगाच्या मालकाच्या समोर साधू बाबा आहेत ना सर्वे. आता बोलण्यात तोल गेला सांगायचं होतं दगडाला पाय लावा आणि आम्हाला बायका करून द्या पण उलट बोलणं झालं की साधू बाबांनी बोलताना उलट बोलले की देवा आम्हाला बायका करून घ्या. प्रभू रामचंद्र म्हणले अजून सुद्धा व्यवस्थित बोला म्हणलं काय नाही देवा आम्हाला बायकाच करून घ्या. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हरकत नाही पण ऐका ना हा जो जन्मही ना माझा एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी खोटं बोलणार नाही पत्नीशी एक निष्ठ राहील एक पत्नी एक वचनी आणि एक बाणी. वचन दिल्याच्या नंतर तुम्हाला तर दोनदा सांगितलं ना रघुकुलरित सदा चली आहे हा दिलेल्या शब्दाला जागणं माझा जन्म तेवढ्यासाठी आहे. पण या जन्मामध्ये मी एक पत्नी एक वचनी एक बाणी या नियमाचा पालन करतोय. जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर पुढचा जन्म मी कन्हैया बनेल तुम्हा सगळ्यांना माझ्या गोपिका बनवून माझ्या बायका बनवून खेळवेल. ह्या ज्या गोपिका आहेत हे मागच्या जन्माचे साधू आहेत. तोच राम कृष्ण रूपात मग कृष्ण रूपात त्या साध्वींना खेळ खेळला ना गोपिकांसोबत रासक्रीडा केली ना हा तोच भगवंत तोच गोविंद जो गोपिकांना बासुरीनं वेडा करत होता वेड्या करत होता हा तोच. प्रत्येक ठिकाणी त्याचं काही कारण आहे. राम वही कन्हैया है. आता राम कृष्ण दोघं मिळून हे पंढरपुराचा मालक बसलाय ना हा आलाय. आता कृष्ण भगवंत पापाचं ओझं हलकं करण्यासाठी आलाच होता पण साधूंना सुद्धा दिलेला शब्द खरं करण्यासाठी आलेला. आता तिकडे रामाचं सुद्धा तेच कारण आहे पण इकडे पंढरीश पांडुरंग परमात्मा का दोघं मिळून तिसरा अवतार आहे. काय बघायला आला होता काय बघायला आला होता भक्त माझे किती गुणगान गातील ते बघायला आला होता का अजिबात नाही. एखादा भक्त जर मायबापांची सेवा करतोय तो सेवा करत असताना किती प्रामाणिकपणे करतोय विश्वास बसत नव्हता. स्वतः बघायला माझा जगाचा मालक आला आणि बघितल्याच्या नंतर आईबापांची सेवा करत होता त्यांचा भक्त. काय नाव त्याचं वा वा पुंडलिक आईबापांची सेवा करत होता. आईबापांची सेवा करत होता पुंडलिक. भगवंत दाराचा आवाज दिला पुंडलिका ऐक ना बाळा मी तुला भेटायला आलो या. पुंडलिकानं सांगितलं जोपर्यंत माझे मायबाप झोपत नाही तोपर्यंत त्यांच्या सेवेत खंडन होणार नाही. जर तुम्हाला मला भेटायचं असेल तर आहात त्या जागेवरच उभे राहा. या बाबा विनोद बाबा भूदेवा या पुढे. क्या बात है वा वा आमना ब्राह्मण देव कुठे बी हाजरी लाई देत वा सांभाळा सांभाळा वा वा बोलू नका या बाबा बसा. पुंडलिकाला सांगितलं पुंडलिका अरे मी ब्रह्मांडाचा धनी तुला भेटण्यासाठी आलोया. ब्रह्मांडाचा धनी मी तुला भेटण्यासाठी आलोया. मग ये ना बाहेर.
विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिकानं सांगितलं देवा तुम्हाला भेटायला आलाय ना, मला भेटायला आलाय ना. ज्या सेवेला बघून तुम्हाला भेटायला आलाय ती सेवेमध्ये अजिबात खंडन होणार नाही. मला माहितीये तुम्हाला कशासाठी भेटायला आला, की मायबापांची एवढी सेवा करतोय म्हणून तुम्हाला भेटायला आलाय. पण ऐक ना, मी माझ्या मायबाप झोपत नाही तोवर बाहेर उठून येणार नाही. जर तुला मला भेटायचं असेल तर बसल्या जागेवरनं वीट फेकलीन सांगितलं देवा माझे मायबाप झोपतात तोपर्यंत या विटेवर उभा आहे. तेव्हापासून 28 युगापासून आजही जगाचा मालक विटेवर उभा आहे, हाच तो राम. विठ्ठल विठ्ठल आत्ते मुद्दाना वावरमा कुदूत. हा याड मुलांना टाकराय तुम्ही. अभंग आहे माऊली ज्ञानोबरायांचा. कारण काय ना, दोन नियमाचं पालन करावं लागणार होतं मला. सप्ताहाचा पहिला दिवस आहे सप्ताहाचा, ते पण लक्षात ठेवावं लागणार होतं. आणि आज राम जन्म आहे म्हणून थोडंफार रामायण पण सांगावं लागणार होतं. म्हणून सगळ्या गोष्टींचं तारतम्य राखून मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. कसं आहे ना, तुम्ही मनावर प्रेम करणार आहे, तुमले ते काही नाही. मी काकर म्हणा तरी तुम्ही मला बाकर दिशाल, पण ज्या किडा पाडणार आहेत त्या बरोबर आहे की नाही. हा भंग कोणता अंकत आज वाराला आता मारे वाय बार बानड सुरू ना, असं नको आले बा. माऊली ज्ञानोबा या अभंगातून सांगतायत, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. दादा पहिले तर माऊली ज्ञानोबाराही नामचिंतनाला बसले होते. मध्यंतरी मी तुम्हाला सांगून गेलो की अंजनी माता सुद्धा नामचिंतनाला बसली होती. पण नामचिंतनाला बसायची पद्धत, कुठं बसायचं हे पण महत्वाचं आहे. कारण जागामध्ये पावर असते, बरं जागामध्ये पावर असते, हा संगतीत पावर असते. संतांसोबत जर राहिलं ना तर प्रभाव वेगळा पडतो. हा कदाचित मी कोणाला विरोध करणार नाही. इथं किती श्रीमंत लोक आहेत मला माहित नाही, पण हे बसणारे लोक मी चांगला ओळखतो. यांना एकही कीर्तन सोडत नाही, कोणत्याच कीर्तनकाराला दूर करत नाही. त्याचा फायदा कदाचित या महात्म्यांना कळाला असेल. महाराज संसार करून पण काही लोक साधू असतात बरं. मी कीर्तनातून सांगतो, ज्यांना कळून गेलं ना ते सोडत नाही. काय ना, संतांच्या संगतीत राहिल्याच्या नंतर काय बेनिफिट असतो ऐकायचं का. संतन के संग लाग रे हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे हो तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. लाग सके तो लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. जाग सके तो अब जाग रे वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी बनेगी. सोबत गुण का संगत गुण आपली भाषा मा बरोबर आहे ना. हा संगत चांगली असली का तर माणूस बिघडत नाही. मैत्री पण करायची चांगल्या लोकांसोबत आणि नामचिंतन सुद्धा करत असताना जागा चांगली निवडावी तर केलेला अर्थ आहे. नाहीतर काम्य कोणामध्ये स्वतः जगाचा मालक कन्हैया सोबत होता तरी अर्जुनाच्या मनामध्ये वासना निर्माण झाली. जागेचा दोष आहे. विठ्ठल माऊली ज्ञानोबा नामचिंतनासाठी बसले.
नामचिंतन करत होते. नामचिंतन माळ जप डोळे बंद करूनच करतात, पण डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही. डोळे बंद केल्याच्या नंतर बघणं बंद होतं पर दिसणं नाही. समजतंय का माझं बोलणं? तुम्ही डोळे बंद केलेत, पण डोळे बंद केल्याच्या नंतर जर मनात विचार आला, जर का मी आज पंढरपुरामध्ये राहिलो असतो तर तुम्हाला दिसायला लागलं पंढरपूर, दिसायला लागलं. पहिल्या पायरी नामदेवरायांचं दर्शन, चोखोबारायांचं दर्शन, ज्यांनी केलंय दर्शन गेले ना पुढे निघून. बसलेत कुठं तुम्ही? बसलेत कुठं? अजंगमध्ये. पाहताय काय? पंढरपूर. हा, ठीक त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबाराय डोळे बंद करून भगवंताचं नामचिंतन करत होते. आणि नामचिंतन करत असताना भगवंत डोळ्याच्या समोर आले. देवाला बघितलं. आता देवाला बघितल्याच्या नंतर तो आनंद आहे. जसं की तुम्ही एखादा 50 लाखाचा बंगला बांधला. बंगला बांधल्याच्या नंतर बाहेरचे लोक कितीही बघू देत, पण कोणीतरी आपला जवळचा व्यक्ती बघत नाही आणि तो आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारत नाही, तोपर्यंत आपला 50 लाखाला किंमत नाही. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंताला बघितलं, मी पाहिलं, पर आनंद व्यक्त करावा कोणाकडे? कारण बसलोय ज्या जागेवर तिथं एकांत आहे, ऐकणार सुद्धा कोणी नाही सांगितल्याच्या नंतर, मग सांगावं कोणाला? तर माझे माऊली ज्ञानोबारायांनी स्वतःच्या मनाशी संवाद साधला आणि स्वतःशी संवाद साधला आणि सांगितलं की मी स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला साजनी नाव दिलं आणि स्वतःच्या बुद्धीला आवाज दिला, ए साजने, गे साजने, ऐक ना, मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरण, रूप पाहता लोचने, 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 रूप पाहता लोचने. सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. मोहा विठ्ठल परवा, मोहा विठ्ठल परवा. सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजनी, सुख झाले साजनी, सुख झाले साजनी, सुख झाले हो साजनी. मोहा विठ्ठल परवा, मोहा विठ्ठल परवा. स्वतःच्या बुद्धीशी संवाद साधला आणि स्वतःच्या बुद्धीला आनंद व्यक्त करून सांगतायत, ए साजने, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो, रूप पाहता क्षणी मी सुखी झालो. अगोदर बसले, नामचिंतन केलं आणि काही वेळाच्या नंतर भगवंताचं दर्शन झालं आणि मग स्वतःच्या बुद्धीला सांगितलं की मी रूप पाहता क्षणी सुखी झालो. रूप बघायचा आनंद कळला तो संतांना, गोपिकांना आणि भक्तांना. देवाचं रूप बघायचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला आणि भक्तांना कळाला. टाइमपास म्हणून व्याईंकडे जायला गाव मंदिर देखील उभो, त्याला देव दिखत नाही. देव देखासाठी स्पेशल दर्शनलेच जाणं पडस. महिन्याची वारी करणाऱ्या वारकरीला विचारा दर्शनाचा आनंद काय असतो. महिन्याचा थकवाच जातो महाराज 2 मिनिटाच्या दर्शनात. हा, फक्त मनात भाव चांगले पाहिजे तर होतं ते, नाहीतर ते एवढं शक्य नाही. सहजासहजी भगवंत भेट नाही आणि भगवंताप्रती आनंद व्यक्त करणं एवढं सोपं नाही आहे. एक पोरगा घ्या, पोर देखाले, रूप पाहता क्षणी सुखी झालो या विषयावर बोलतोय. आमचे आबा भारी सांगतात. आमची चर्चा होते ना फोनवर, याच विषयावर होते, बोलत राहतात आमचे आबा. आबा मला बोलले होते हा दृष्टांत. एक पोरगा पोरगी देखाल घ्या, पोरगी देखाल घ्या, नवरदेव पोरगा, त्यांना भाऊ, त्यांना बाप आणि त्यांना मित्र, 4 जणे होतात बाबा. 4 जणे पोर देखाल घ्यात. पोरवुनी पाणी दी गई, पोय लईने पोय खावाय गे,
मग बापनी पोरी आली तर म्हणे बावड्या पोर आवडणी कर तुले. मान काळ टाकली नाही याने. म्हणे अहो बापले सांगायला लाजी राय नवीन भाऊली विचारायला म्हणे वय रे तून भाऊली विचार रे त्याला पोर आवडणी का. म्हणे का रे बावड्या पोर रे पोर आवडणी का. एक बी नाही दोन बी नाही बावड्या. म्हणे बावले बी सरमावस होईन. मग मित्र संगी होता त्याला म्हणे वय रे तू मित्र विचार रे याला पोर आवडणी का. बावड्या पोर आवडणी का तुले. मी पोरच दकी नाही म्हणे ओ बानाट सुरत ना माडे पोहे खावा लिहिलं होता का. हा पोरच दकी नाही पाणी दी गई चहा दी गई पोहे खावाय गे ताटली वरीच नाही. तो म्हणे जीवान खरं सांगत म्हणे हिंमतच होईनी नाही म्हणे पोरकडे देखाने. म्हणे त्या जेवणले तांबड राहणार जेवण ना टाइमले तरी ध्यान देजो मी तुला इशारा करा का देखील जो पोरकडे. हा म्हणे पोर पहिला मग ताट ठीक आहे डाळ भात मस्त शिरा होता मटणी उसळ होती ताट ठीक आहे पोर. दुसऱ्यांदा वरण वाढालो मी. अहो मित्र म्हणे बावड्या पोरी राणी देखील येर म्हणे जेमतेम वर मान करीन पोर दकी याने. पोर वाडी शिनिंग गई तो लोक नाव किचन रूम निकडे दकी राहिना. पडदा टाकेल होता ना त्याला असं वाटतं पडदा कवय उडी नि कवय तीन तोंडी खेळ इथला नेता त्यालपणा. पोरगी तर नोनी आगो उसळ मटणी उसळ लिशनी मटणी भाजी प्रत्येकले विचारी भाजी टाकू का भाजी टाकू का. यान भाजींकडे नाही द्यान यान पोरणीचकडे द्यान होते. पोरणीकडे दका दका मग यांनी भात राहू देना शिरा उचलीन वरण मा कालाय राहता. वरण मा शिरा कालाय राहता ती पोरा असत असत गरमा घुसणी. त्या मैत्रिणी म्हणे का होती ती का बा अशी राहिनी माय म्हणे अहो बानट सुरूत ना वरण मा शिरा कालाय राहिना म्हणे.